हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताईंना मैत्रिणींना सगळ्यांना गोड गोड नमस्कार. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता माझं चाललेलं आहे बघा सकाळचं रुटीन. तर सकाळी सगळं स्वच्छ झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि देवपूजा वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे. आणि आता मी लागणार आहे किचन मध्ये स्वयंपाकाला. तर स्वयंपाकासाठी बघा इथं भाजीची वगैरे थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे आणि बाकी बनवायचं आहे सगळं, चहा वगैरे. फक्त भाजीची तयारी करून ठेवलेली आहे. म्हणलं भाजी एकदा झाली की बाकी सगळी काम आपल्याला करता येतील. तर इथं बघा अजून काय काय पसार सुद्धा तसाच ठेवलाय मी. कारण जी काय स्वयंपाकाची उरलेली काम आहे ती मी परत करत असते. तर आता लागते स्वयंपाकाला. तर आता पहिल्यांदा मला पीठ वगैरे मळून घ्यायचं होतं. तर पहिल्यांदा पीठ मळून घेतलं आणि पीठ मळून झाल्यानंतर म्हणलं आज गडबड होती त्यामुळे सुरुवातीला पीठ मळून नंतर चहा ठेवला. कारण आणि मी काल गेले होते बघा थोडस बाहेर. तर एक दिवशी पण बाहेर गेले ना तर माझं पूर्ण दिवस म्हणजे उद्या सकाळ उठून जी आपण सगळी तयारी करायची असते ना, भाज्या वगैरे चिरणे ती सगळं ना ती तसंच सगळं माझी तयारी करायची उद्या सकाळची. आणि सगळं सगळं गडबड गडबड झाली बघा. एक दिवस जर आपण कुठे गेले ना लेडीज घरात तर सगळं घरात धावपळ पसारा राडा तसंच पडलेला असते. तर तसं झालं काल माझं. पण तेवढ्यात पण मी जे जायचं होतं तरी पण थोडं थोडं शूट केलं आणि म्हणलं हाय असा व्हिडिओ अपलोड करावा. तर असं पीठ वगैरे इथं मळून झालेलं आहे माझं. आणि आता भाजीची इकडे मी तयारी करून ठेवली. पहिली शेवग्याची भाजी करायची होती मला. तर त्यासाठी सगळं टोमॅटो कांदा हे सगळं चिरून घेतलेलं आहे. आणि मी शेवग्याची भाजी बघा 2-3 प्रकारची बनवत असते. कारण एकच एकच टेस्ट खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे शेवग्याची भाजी मी आज आहे ना अशी सिंपल पद्धतीने कांदा टोमॅटो असे टाकून करते. आणि दुसरे म्हणजे ना तर डाळ टोमॅटो सांबर सारखी तशी करते. आणि सुकी भाजी पण बनवते मी शेवग्याची. तर एकाच भाजीचे ना 2-3 प्रकार मी बनवत असते. तर इथं चहा वगैरे पण माझं करायचं चालू आहे. कारण सगळं करून आज चहाचा टायमिंग आलाय. कारण वेळच नव्हता आज मला सकाळी. त्याच्यामुळं अजून बाहेर पण मला पाणी वगैरे काहीच मारलेलं नाही. ते पण मला कामं करायची आहेत अजून. पण म्हणलं सुरुवातीला ही थोडं चहा घेतलं म्हणजे बरं वाटतंय. मग जरा निवांत वाटलं की आपलं काम करायला पण काही टेन्शन नाही. मग इथलं सगळं किचन मधलं थोडंसं आवरून घेतलं आणि लगेच मग भाजीची पण तयारी केली. तर हातासारखी भाजी पण टाकून घेतली. आणि काही नाही सिंपल शेवग्याची भाजी होती त्यामुळे पटपट आपलं करून घेतली. तर भाजीमध्ये ना एक शेवग्याच्या भाजीमध्ये ना ज्यावेळेस आपण डाळ टाकतो ना त्यावेळेस कूट टाकायची काहीच गरज नाही बघा शेंगदाण्याची. कारण ऑलरेडी ती भाजी अशी घट्ट झालेली असते. त्यामुळे कूट टाकली की जास्तच घट्ट होते. त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कूट टाकते त्यावेळेस डाळ टाकत नाही, डाळ टाकते त्यावेळेस कूट टाकत नाही शेंगदाण्याचा. तर आज सिंपल अशी बनवून घेतले टोमॅटो कांदा टाकून. तर ही सगळी अशी तयारी झाली. पण दुसरी एक भाजी मी बनवली पण आता ती काही शूट घेतलेली नाही मी. मेथीची भाजी बनवलेली आहे. कारण ती म्हणजे अर्धी माझ्याकडनं शूट झाली आणि अर्धी शूट झाली नाही. त्यामुळे एक जी भाजी मी बनवली तीच भाजी मी ह्याच्यात टाकली. आणि ती निम्मी अर्धी कशी टाकायची त्याची पण काही रेसिपी नाही काय नाही म्हणून हाय असं मी एकच भाजी ह्याच्यामध्ये टाकलेली. तर आजच्या पूर्ण दिवसाचं असं रुटीन होतं बघा माझं. आणि भरपूर मी शूट केलेलं होतं पण काय काय व्हिडिओ मधून कट झालेलं आहे. तर सकाळपासून ते दुपारपर्यंत हे रुटीन आहे. संध्याकाळचं काही मी शूट केलं नाही याच्यामध्ये. तर मग भेटूया माझ्या उद्याच्या न्यू व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.